the richest Indian state's GSDP per capita is 10 times the GSDP per capita of the poorest Indian. दुसऱ्या कोणत्याही संघराज्यामध्ये विश्वामध्ये इतका डिफरन्स नसतो. GST काउन्सिलमध्ये युनिक एक्सपेरिमेंट इज एव्हरी स्टेट हॅज एन इक्वल वोट. सिक्कीम हॅज द सेम पॉवर एज उत्तर प्रदेश. युनियन गव्हर्नमेंट ऑल्सो डज थिंग्स विच आर कॉन्स्टिट्युशनली नॉट इन देअर पॉवर. व्यक्तीच्या वोटची किंमत आणि व्हॅल्यू ऑफ द वोट म्हणजे नक्की काय? 1 vote इन तामिळनाडू 18 lakh पर MP लोक इलेक्ट करतात. उत्तर प्रदेशमध्ये तो नंबर 30 लाख. तर इतका डिफरन्स झाला आहे, तर आपण कसं सांगू शकतो की ऑल वोट्स आर इक्वल. वेस्टर्न इंडिया इज मच मोर डेव्हलप्ड दॅन ईस्टर्न इंडिया, but we see it as northern India and southern India as a division. In fact, most of the southern states, one of the reasons why they grew faster also was their density is much higher than the northern states. जेव्हा सगळे इलेक्शन्स बरोबर होतात, तर the national level issues always get more weightage than other issues. Freebies are a problem because state governments, we don't have an institution which checks की जेव्हा तुम्ही असे प्रॉमिस करता तुमच्याजवळ इतके पैसे आहे पण की नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यात, निकाल लागलेत. त्याच्या आधी संसदेमध्ये डिलिमिटेशनचं आणि महिला आरक्षणासंदर्भातलं एक बिल आलं, ते पास झालं नाही. पण या निमित्तानं वेगवेगळे पब्लिक पॉलिसी रिलेटेड इश्यू पुढच्या 2 वर्षात भारतात चर्चेत राहणार हे स्पष्ट दिसतंय. एक म्हणजे नॉर्थ वर्सेस साऊथची डिबेट, जी काही जण संघ राज्याशी जोडतायत, फेडरलिझमशी जोडतायत, प्रादेशिक पक्ष विरुद्ध सेंट्रलाइज 2 पक्ष, भाजप विरुद्ध काँग्रेस, याच्याविषयी जोडतायत. दुसरा मुद्दा अर्थातच डिलिमिटेशनचा आहे. नक्की कशा पद्धतीनं आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना होणार, ती कशी असायला हवी, त्याचा नक्की आपल्यासाठीचा फायदा तोटा काय. आणि तिसरा मुद्दा अर्थातच वन नेशन वन इलेक्शनचा, की 2029 पासून खरंच आपण वन नेशन वन इलेक्शनला जाणार का? या सगळ्याचे राजकीय परिणाम काय, कोणत्या पक्षाला फायदा, कोणत्या पक्षाला तोटा, त्या सगळ्याविषयी आपण चर्चा करतच असतो. पण पब्लिक पॉलिसीच्या अंगानं फंडामेंटली या विषयांचा अर्थ काय आहे, या विषयांचा कॉन्टेक्स्ट काय आहे, हे विषय का महत्त्वाचे आहेत हे समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीची आजची मुलाखत. मी पुन्हा एकदा थिंक बँकवरती स्वागत करतो तक्षशिला इन्स्टिट्यूटचे डेप्युटी डिरेक्टर प्रणय कोटस्थने सरांचं. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. धन्यवाद विनायक. आपण 6 महिन्यापूर्वी सरांबरोबर सेमीकंडक्टरवरती बोललो होतो, पब्लिक पॉलिसीबद्दल बोललो होतो. त्यातला सेमीकंडक्टरचा एपिसोड तेव्हाही आवडल्याचं खूप लोकांनी सांगितलं. आत्ता ज्यावेळी एनर्जी आणि सेमीकंडक्टरचे इश्यूज पुन्हा येत आहेत, त्यामुळे मी तुम्ही तोही एपिसोड बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो बिग इंट्रो अपार्ट, हे जे 3 मुद्दे आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येत आहेत, त्यातला एक एक मुद्दा आपण घेऊ. पहिला मुद्दा, 2 प्रादेशिक पक्ष TMC आणि इकडचे DMK, की ज्यांचा पराभव झाला. असं म्हणतात की हेच 2 पक्षांचा सर्वाधिक विरोध हा BJPला होता आता आफ्टर काँग्रेस. त्याच्यानंतर ते सब नॅशनलिस्टही होते, त्यांच्या प्राईड्स ते खूप जपायचे. या सगळ्यामध्ये राज्याची अस्मिता, केंद्राची अस्मिता, फेडरलिझम, हे सगळं आत्ता आपण कुठं आहोत आणि कुठल्या दिशेला जातो? तर फेडरलिझम म्हणजे संघराज्यवाद म्हणतो आपण, है ना. तर ते वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रमाणे कन्स्ट्रक्ट झालं आहे. तर जसं भारतमध्ये कसं होतं, जेव्हा भारत इंडिपेंडंट झाला, आपण एक युनियन ऑफ स्टेट्स आहोत, है ना. तर US मध्ये वेगळं होतं. US मध्ये 13 कॉलनीज एक साथ आले आणि त्यांनी म्हटलं आपण एक संघ बनवूया. तर त्यांनी पॉवर दिला त्यांच्या केंद्र सरकाराला. आपल्या इथे असं नव्हतं. आपलं केंद्र सरकार बनलं आणि त्यांनी म्हटलं की आमचे इतके विभाग आहेत आणि ते सगळे आहेत. तर आपण असं म्हणू शकतो की भारत स्टेटमध्ये टोटली द कॅपिटल एस स्टेट अविनाशी संघ आहे, आणखीन विनाशी राज्य आहे. का की अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन गव्हर्नमेंट कॅन डिवाइड एनी स्टेट, चेंज एनी बॉर्डर्स ॲज इट वॉन्ट्स. इट कॅन. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं असंच झालं. देर इज अ रिक्वायरमेंट की ते बिल हॅज टू बी टेबल्ड इन द असेंब्ली ऑफ द स्टेट, बट
the union government does not necessarily need to agree to. तर ओव्हरऑल इंडियन गव्हर्नमेंट इज व्हेरी सेंट्रलाइज्ड. असं का झालं त्याचेही चांगले कारण आहे. असं नाही की देअर वॉज सम मॅल इंटेंट. असं म्हणून झालं का की व्हेन द इंडियन रिपब्लिक केम इंटू बीइंग, पार्टिशन झालं होतं विभाजनच्यामुळे. ऑलरेडी असं फीलिंग होतं की भारत परत आणखीन तुकड्यात वाटू शकतो. तर आपण असं नाही करू. म्हणून एक सेंट्रलाइज्ड युनियन आलं. इनफॅक्ट 1935चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता, त्याच्या कंपॅरिझनमध्ये जो 1950चा कॉन्स्टिट्यूशन होता, दॅट वॉज मोर सेंट्रलाइज्ड. अच्छा. सो द आयडिया वॉज की आपण एक साथ राहूया. आत्ताच विभाजन झालंय, तर आपण वी विल हॅव अ स्ट्राँग सेंटर. आणि त्यात असंही झालं का की एक पार्टीच खूप पॉवरफुल होती तेव्हा. तर इनफॅक्ट मोस्ट ऑफ द फेडरलिझम was not done through the constitution but through Nehru's letters, because Nehru ओके. used to write very regularly to all the chief ministers. So it was largely one party's federalism rather than India's federalism. And that worked for some time because you had a good leader at the center. पण त्याच्यानंतर there was this feeling की different states have different preferences, diverse preferences. आपण एक उपमहाद्वीप आहोत ना, तर वेगवेगळे लोकांना डिफरंट प्रेफरन्सेस वेगळे होते. तर 1956 मध्ये पहिले लँग्वेज रिऑर्गनायझेशन चा मुद्दा आला आणि त्याच्यामुळे स्टेट्स गॉट डिव्हायडेड ऑन द बेसिस ऑफ लँग्वेजेस. दॅट वॉज द स्टार्टिंग पॉइंट. आणि त्याच्यानंतर द मेन कॉन्सेप्ट ऑफ फेडरलिझम हे आहे. अलेक्सी डी टोकविल जो एक डिप्लोमॅट होता, राजदूत होता फ्रान्सचा अमेरिकेत. त्यांनी एक खूप चांगली पुस्तक लिहिली होती, डेमोक्रेसी इन अमेरिका, विच लुक्स ॲट हाऊ अमेरिकाज फेडरलिझम हॅज बीन क्रिएटेड, हाऊ पीपल पार्टिसिपेट इन गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी. तर त्याच्यात तो म्हणतो की देर इज फेडरलिझम इज अबाउट कंबायनिंग द लिटलहुडनेस ऑफ नेशन्स अँड मॅग्निट्यूड ऑफ नेशन्स अँड लिटलहुडनेस बोथ. का की देर इज some benefit to doing things at the national level. There is a lot of benefit to doing things at the local level. तर जसं ॲलोकेशन ऑफ पब्लिक गुड्स, आता पुण्यात काय पाहिजे किंवा सोलापूरचे काय प्रॉब्लेम्स आहेत, ते तिथल्या लोकांनाच माहिती असेल. आणि प्रायोरिटाईज कसं करायचं आहे, प्राथमिकता कोणत्या विषयाला द्यायची आहे, ती त्यांना माहिती असेल. तर ॲलोकेशन ऑफ पब्लिक गुड्स इज ऑल्वेज डन बेटर ॲट द लोकल लेवल. पण देर आर मेनी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. आता हाय स्पीड रेल बनवायची आहे किंवा आपल्याला इंटरस्टेट रिव्हर डिस्प्यूट सॉल्व्ह करायचा आहे. या फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, मॉनिटरी, इंडियन करन्सीचा एक्सचेंज रेट कसा असायला पाहिजे, ते सगळे इश्यूज तर आर बेटर मॅनेज्ड ॲट द सेंट्रल. सो देर इज बेनिफिट टू बोथ मॅग्निट्यूड, there is benefit to littleness, and federalism tries to combine both of them. So that's the fundamental concept of federalism, and each nation state has its own balance and depends on the history. आता अमेरिकेत वेगळं होतं का की स्टेट सगळे मिळून आले, तर त्यांनी खूप कमी पॉवर दिलं त्यांच्या संघाला. आणि आत्ताही ते खूप सारे असे जे रेसिड्युअल पॉवर्स आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटवरती असतात, नॉट ॲट द लेवल ऑफ. भारतात उलट आहे. तर मोस्ट ऑफ द पॉवर्स आर विथ सेंटर, अँड ओव्हर टाईम that centralization has somewhat increased in a few ways. For example, we created the planning commission. आता प्लॅनिंग कमिशनमध्ये कसं होतं, इट्स नॉट अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी, एकदम गैर संवैधानिक इन्स्टिट्यूशन होता. तर तरी इट वॉज द मोस्ट पॉवरफुल इन्स्टिट्यूशन इन द प्लॅनिंग सेक्टर. अँड युनियन गव्हर्नमेंट डिटर्मिन्ड की हे प्लॅन आहे आपलं, आणि स्टेट गव्हर्नमेंट्स हॅव टू सबमिट what they will be doing under that plan to the head of planning commission, and then they will get the grants. This was obviously more centralized. आता आपण प्लॅनिंग कमिशन काढलं आहे अँड देर इज GST वगैरे. तर पण तरी what you are seeing over time is that we created an institution where the center was stronger, and over time the union government has also increased its power, and finally we have reached a stage where the third level of government barely exists.
the state governments are doing what the local government should be doing, and union government ते करते जे स्टेट गव्हर्नमेंटला. तर राजा चलेया एक खूप फेमस टॅक्स इकॉनॉमिस्ट होते. तर ते सगळे हेच म्हणायचे, विकेंद्रीकरण सगळ्यांना आवडतं, पण माझ्या पातळीपर्यंतच हवंय. त्याच्या खाली मला विकेंद्रीकरण नको. माझी तर पॉवर मी सोडणार नाही, वरती काही करा. खरं. तर ते करंट स्टेटस आहे आपल्या फेडरलिझम. तुम्ही म्हणालात की 47 ते 67 इट्स मोर ऑफ अ सिंगल पार्टी रिजीम आणि त्यातनं हे सगळं इव्हॉल्व्ह झालं. आता 2014 ते मोस्टली अप टू 2029 15 वर्ष सिमिलर कालावधी अ सिंगल पार्टी इज रुलिंग मोस्ट ऑफ द नेशन. म्हणजे ॲज ऑफ नाऊ आफ्टर दीज इलेक्शन्स जवळपास 75% पॉप्युलेशन BJPच्या रूल अंडर आहे. आणि इट्स सिमिलर ओव्हर लास्ट 15 इयर्स क्रमाक्रमानं वाढत गेली. तर व्हॉट इज प्लेइंग आउट राईट नाऊ इन टर्म्स ऑफ फेडरलिझम? मोस्ट ऑफ दिस पॉवर लाईक यू उत्तर दक्षिणचं एक अँगल आहे याच्यात. का की मोस्ट ऑफ द पॉवर सेंटर ऑफ द रुलिंग पार्टी इन द युनियन इज नॉट देअर इन द सदर्न स्टेट्स, अँड सदर्न स्टेट्स ऑल्सो हॅव स्ट्रॉंग रिजनल पार्टीज. तर त्यामुळे एक फ्लेवर आलाय उत्तर दक्षिणचा, आणि त्याच्यावरती खूप सारे पॉलिटिकल लेयरच्या वरती खूप सारे इकॉनॉमिक लेयर पण आहे. Most of the economic growth over the last 20-30 years has been in states महाराष्ट्र अँड डाउनवर्ड्स. तर एक आहे इथे सगळे स्टेट्स म्हणतात आहे की ग्रोथ इथे होते, पण द वे युनियन गव्हर्नमेंट इज कन्स्ट्रक्टिंग और डिस्ट्रीब्युटिंग द फंड्स. युनियन गव्हर्नमेंट डझंट डिस्ट्रीब्यूट फंड्स टेक्निकली, बट फायनान्स कमिशन डज. तर फायनान्स कमिशनचा फॉर्म्युला मध्ये आम्हाला थोडा नुकसान होतोय. तर ते एक फिलिंग आहे. तर बिकॉज ऑफ द पॉलिटिक्स मेनी अदर लेयर्स गेट ॲडेड. तर एक हा फिनान्सवाला अँगल आहे, पॉप्युलेशनचाही एक अँगल आहे. तर खूप सारे स्टेट्स जे सदर्न इंडिया का की या स्टेट्सचं डेव्हलपमेंट पण वेगाने झालं आहे 30 वर्षात. मग त्याच्यामुळे त्यांची पॉप्युलेशन ड्रॉप पण खूप झाली आहे. सगळ्या स्टेट्समध्ये झाली आहे. वी आर ऑलमोस्ट रिचिंग टोटल फर्टिलिटी रेट अक्रॉस इंडिया. पण ह्या स्टेट्समध्ये सम स्टेट्स आर ऑलरेडी बिलो रिप्लेसमेंट रेट, जसं की केरला. तर तिथे एक फिलिंग आहे की आमची पॉप्युलेशन आम्ही कंट्रोलही केली आहे. तर पण मोस्ट ऑफ द बेनिफिट्स आर गोइंग टू स्टेट्स विच आर नॉट परफॉर्मिंग बेटर. सो व्हाय शुड वी बी पिनलाइज्ड? तर हे सगळे अँगलचा पॉलिटिक्समध्ये कॉम्बिनेशन होऊन आपल्याला दिसतच आहे. तर 2014 पासनं थोडे देयर वर अ फ्यू angles which came in. First, Planning Commission got removed. That was a good step for federalism. No state government has to go and submit a plan and then get grants. आता the way it works is एक फिनान्स कमिशन असतं, वित्त आयोग म्हणतात त्याला. तर ते युनियन गव्हर्नमेंट लेवल वरती असतं. तर आपले सगळे जे डायरेक्ट टॅक्सेस आहे, कॉर्पोरेट टॅक्स, इन्कम टॅक्स, ते सगळे टोटली एक डिव्हिजिबल पूल म्हणतात. त्याच्यानंतर युनियन फायनान्स कमिशन इज अ बॉडी ऑफ एक्सपर्ट्स. ती डिसाईड करते की व्हर्टिकली कसं डिवाइड करायचं आहे. म्हणजे संघाला किती मिळेल आणि सगळ्या राज्यांना एकूण किती मिळेल, आणि त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टली कसं डिवाइड होईल. स्टेट्सला उत्तर प्रदेशला किती भेटायला पाहिजे आणि महाराष्ट्राला किती भेटायला पाहिजे. तर त्याचं ते फॉर्म्युला काढतात. दर 5 वर्षी ते एक फॉर्म्युला काढतात आणि त्याच्या बेसिसवरती आपले टॅक्सेस डिवाइड होतात. तर हे एकच मोड आहे ज्याच्याने युनियन गव्हर्नमेंट अनटाईट फंड्स देते. तर हे फंड्स एकदम कॅशसारखे असतात. तर स्टेट गव्हर्नमेंट त्यांचा हक्क आहे आणि दे कॅन यूज इट द वे दे वॉन्ट. सम कॅन यूज इट फॉर फ्रीबीज, सम कॅन यूज इट फॉर प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर, बट दॅट इज देअर राईट. आणि दुसरे असतात जे केंद्र प्रायोजित स्कीम्स असतात, ते युनियन गव्हर्नमेंट करते. तर आपल्या इथे खूप सारा एक्सपॅन्शन झालं आहे. ते मोर सेंट्रलायझेशनचं टेंडन्सी आहे की युनियन गव्हर्नमेंट ऑल्सो डज थिंग्स विच आर कॉन्स्टिट्युशनली नॉट इन देअर पॉवर. आता जसं हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट. तर आपल्या संविधानामध्ये 3 सूची आहे, असं राज्यसूची, संघसूची आणि एक कॉन्करंट लिस्ट. तर पब्लिक हेल्थ इज सपोज टू बी राज्यसूची. पण तुम्हाला माहिती आहे नॅशनल हेल्थ मिशन असतो. कितीच हेल्थचे प्रकरण असतात आणि ते युनियन गव्हर्नमेंट स्पेंड करते. बरोबर. तर हे चालत आणि नो स्टेट गव्हर्नमेंट ऑल्सो पुशेस बॅक बिकॉज दे गेट मनी थ्रू इट.
तर वी हॅव रीच्ड अ स्टेट वेअर युनियन गव्हर्नमेंट इज डुइंग लॉट्स ऑफ थिंग्स देन दे शुड बी डुइंग. तर 2014 नंतर हे झालं की प्लॅनिंग कमिशन एंड झालं, पण आणि फायनान्स कमिशन स्टार्टेड डिस्ट्रीब्युटिंग अ लॉट मोर मनी बिकॉज द प्लॅन मनी इज गॉन आउट. देयर इज नो प्लॅनिंग कमिशन. तर ते एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे. पण थोडे नकारात्मक अँगल्स पण आहेत. दुसरं पॉझिटिव्ह आणखीन म्हणू शकतो जी-एस-टी. इज गुड. जी-एस-टी काउन्सिलमध्ये द युनिक एक्सपेरिमेंट इज एव्हरी स्टेट हॅज एन इक्वल व्होट. हं. राज्यसभामध्ये असं नाही आहे. दॅट इज ऑल्सो बेस्ड ऑन पॉप्युलेशन इन अ वे. लोकसभा इज ऑल्सो बेस्ड ऑन अ पॉप्युलेशन. बट जी-एस-टी काउन्सिल सिक्कीम हॅज द सेम पॉवर ॲज उत्तर प्रदेश. तर ते एक पॉझिटिव्ह अँगल आहे. सगळ्यांना पॉवर आहे. दॅट वॉज गुड अँड इट केम आउट बिकॉज ऑल स्टेट्स अँड युनियन गव्हर्नमेंट्स कंबाईन्ड. बट व्हॉट हॅज नॉट हॅपन्ड, तर एक प्रमुख म्हणजे बिकॉज देअर इज नो प्लॅनिंग कमिशन, ॲटलीस्ट प्लॅनिंग कमिशन यूज्ड टू सर्व्ह वन पर्पज, की केंद्र आणखीन राज्य, संघ आणि राज्य एक बार्गेनिंग करू शकत होते. आता तो इन्स्टिट्यूशन आहेच नाही. ॲक्चुअली कॉन्स्टिट्युशनली इंटर-स्टेट काउन्सिल वगैरे असतात, बट दे आर नॉट डूइंग दॅट वर्क. नीती आयोग इज नॉट सीन, नीती आयोग डज नॉट हॅव एनी मनी गिव्हिंग पॉवर्स. So Niti Aayog is still seen as union governments, uh, uh, aligned with union government rather than with the states. Some states feel that, especially many states in the south. So it does not have the credibility that the planning commission. आणि ते पैसे पण नाही देत आहे. तर देअर इज नो कनेक्ट ॲज द प्लॅनिंग कमिशन. तर आता आपल्याजवळ एक बार्गेनिंग इन्स्टिट्यूशन नाही आहे. तर म्हणून आपण पाहतोय राज्य आणि संघात खूप फाईट्स होतात आहे आणि त्यांना वाटतंय की ऑल द थिंग्स दॅट आर हॅपनिंग दिस कॅन बी नेगोशिएटेड. द जी-एस-टी इश्यूज, आता जी-एस-टी इलेक्ट्रिसिटी नाही आहे, हे सगळे नेगोशिएट होऊ शकतात. पण ते नाही होत आहे का की देअर इज अ ब्रेकेज ऑफ ट्रस्ट. कोविड-19मध्ये तुम्हाला माहिती होतं त्या एक आणखीन जे कॉम्पन्सेशन सेस होतं. तर युनियन गव्हर्नमेंट म्हणत होती आपण कॉम्पन्सेशन सेस एंड करू. त्याच्यामुळे एक ट्रस्ट ब्रेक झाला. तर आता दिस इज द सिच्युएशन इन व्हिच वी आर इन, की देअर इज some tensions between union and state, and especially because there is one party in the union government which is having lot of power in many states, but in one geographic area of India it does not have. हे सगळं कुठं येऊन थांबतं तर नॉर्थ साऊथ डिवाइड आणि मग त्याचं डिलिमिटेशनशी अटॅचमेंट आहे. त्याचं पुन्हा जी-डी-पीशी अटॅचमेंट आहे. त्याचं पॉप्युलेशन कंट्रोलशी अटॅचमेंट आहे. तर मला नॉर्थ साऊथ जो काही आत्ता डिवाइड तयार झाला आहे, तो प्लीज एक्सप्लेन करून सांगा. तर नॉर्थ साऊथ डिवाइड हिस्टॉरिकली आपण पाहिलं तर बिफोर 1991 इकॉनॉमिक रिफॉर्म, most of the economic development actually was happening somewhat in the north side because it was state run institutions. A lot of them were getting built in northern India. The इथले खूप लोक used to go to steel mills in Bhilai and Jamshedpurमध्ये टाटा, असं from the southern India many states also people used to go there. तर but things changed dramatically after 1991 बिकॉज सदर्न इंडियामध्ये इकॉनॉमिक एज्युकेशन रेट्स, हेल्थ प्रोव्हिजन्स हॅव improved a lot more at a much better pace than northern India. Some of these were historical. जसं केरलामध्ये these differences precede independence. तर असं नाही आहे की इंडिपेंडन्सच्यामुळे झालं, बट द ट्रॅव्हनकोर स्टेट वॉज वेल गव्हर्न्ड, तर त्याच्यामुळे देअर वॉज डेव्हलपमेंट. मैसूरू वॉज वेल गव्हर्न्ड, तर मैसूर स्टेट वॉज समृद्ध, तर त्यांची समृद्धी पहिल्यापासूनच होती. नर्दर्न इंडियामध्ये असे कमी स्टेट होते. एक बरोडा सांगू शकतो, बट बियॉन्ड दॅट देवर व्हेरी फ्यू अँड देवर लार्जली अंडर द कंट्रोल ऑफ ब्रिटिश प्रॉव्हिन्सेस देवर. सो तर त्याच्यामुळे हे झालं की यू हॅड an existing difference between states that got accelerated after 1991. तर त्याला आपण नॉर्थ साऊथ डायव्हर्जन्स म्हणू शकतो. तर डायव्हर्जन्स झालं आणि ते डायव्हर्जन्स कन्व्हर्ज नाही होत आहे. तर यू आर सीइंग आता
द रिचेस्ट इंडियन स्टेट्स GSDP पर कॅपिटा इज 10 टाइम्स द GSDP पर कॅपिटा ऑफ द पुअरेस्ट इंडियन्स. दुसऱ्या कोणत्याही संघराज्यामध्ये विश्वमध्ये इतका डिफरन्स नसतो. बरं. तर गोवाज GDP पर कॅपिटा इज 10x दॅट ऑफ बिहार. तर आपण वी हॅव रीच्ड अ स्टेज वेअर दॅट आपल्याला वाटलं होतं ठीक आहे, पहिले तर डायव्हर्जन्स होतं, पण मग कन्व्हर्जन्सही होईल. बट दॅट कन्व्हर्जन्स इज नॉट हॅपनिंग. वी आर सीइंग स्टिल द डायव्हर्जन्स कंटिन्यू. तर त्यामुळे देअर हॅज बीन धिस अँगस्ट. तर त्याच्यामुळे मायग्रेशन होत आहे. बिकॉज देअर आर व्हेरी फ्यू अपॉर्च्युनिटीज in the north, which is the big city in north, which is having new industries. Delhi, Gurgaon. Beyond that, there is nothing until you hit maybe Gujarat and then Maharashtra. Right? तर that's been the difference, that there is migration, and migration is good. It's a force for good. The Indian Union exists so that people can work freely. Uh, but that because there is migration only in one sided direction. Now there is the migration earlier was two sided, now it has become one sided. आणि त्याच्यामुळे there is also the economic growth divergence. There is a feeling that political power is more concentrated in the north than in the south, because the seats are more in the north. Most of there is a common language in at least the middle Indian belt. तर एक असा परसेप्शन झालाय की देअर इज अ बिग डिफरन्स, आणि विथ डिलिमिटेशन तिथली सीट्स वाढणार. तिथली सीट्स वाढणार तर पॉलिटिकल पॉवरही वाढणार. पॉलिटिकल पॉवर वाढणार तर फायनान्शियल पॉवरही वाढणार आणि आम्हाला नुकसान होईल. तर दॅट इज द सेंट्रल. मला नाही वाटत असं असायला पाहिजे, बट दिस इज अ फिलिंग. दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग नॅरेटिव्ह. ॲक्चुअल इंडियन डिफरन्स आहे पूर्व आणि पश्चिमेचा. Western India is much more developed than Eastern India, but we see it as Northern India and Southern India as a division, and that has gained currency. There are other differences also. Language, Southern India always has many languages. Even Northern India has many languages, but because Hindi became the state language for many of these central Indian states, असं perception आहे की that is हिंदी डॉमिनेशन ओव्हर अदर्स, हिंदी इम्पोजिशन होतं. ते सगळे एक फॅक्टर्स कंबाईन झाले. या सगळ्यामध्ये डिलिमिटेशन हा नक्की प्रॉब्लेम काय आहे? तो कसा सोडवायला हवा? हा मुद्दा आता आपण हिस्ट्रीमध्ये जाऊया. डिलिमिटेशन म्हणजे काय? आता डिलिमिटेशनचे 2 मीनिंग आहे. एक तर आपले कॉन्स्टिट्युएन्सीचं पॉप्युलेशन ग्रोथ होतं, तर आपल्याला रिऑर्गनाइज करायला पडतं. हां, पुण्याचे सीट्स आता वाढायला पाहिजे इन महाराष्ट्र इटसेल्फ, बिकॉज पुणे's पॉप्युलेशन वुड हॅव ग्रोन फास्टर कंपेअर्ड टू से चंद्रपूर. तर दॅट इज वन रिझन. दॅट इज डिलिमिटेशन. पण आपण आत्ता जे बोलतोय दॅट इज द अदर पार्ट ऑफ डिलिमिटेशन, विच इज सीट रिअपोर्शनमेंट बिटवीन स्टेट्स. तर कोणत्या राज्याला किती सीट मिळायला पाहिजे लोकसभेत, ते प्रश्न आहे आता. तर हे कसं होतं, ॲट इंडिपेंडन्स द कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट वॉज की दर 10 वर्षी एक सेन्सस होणार आणि सेन्ससच्या बेसिसवर आपण लोकसभाचे सीट वाढवू आणि डिव्हाइडही करू, रिअपोर्शन करू बिटवीन स्टेट्स. तर दॅट वॉज ओके. इट वॉज आणि द बेसिक प्रिन्सिपल याचा आहे की दर व्यक्तीचा वोटची किंमत सेम असायला पाहिजे. इथं मी एक सेकंद थांबवतो. व्यक्तीच्या व्होटची किंमत आणि व्हॅल्यू ऑफ द व्होट म्हणजे नक्की काय? म्हणजे आता जर का सपोज यू आर इन बाडमेर, तिथे खूप कमी लोकं आहेत. तर तुम्ही तिथनं एक MP इलेक्ट करणार आणि सपोज तुम्ही मुंबईमधनं करतात आहे, हां ना. तर मुंबईमध्ये किती लोकं, खूप जास्त लोकं असणार आणि बाडमेरमध्ये कमी लोकं असणार. पण आपल्याला असं हवे का की आपण एक डेमोक्रेसी, लोकतंत्र आहोत, आणखीन एक रिपब्लिक आहोत. सगळ्या लोकांना समतल ट्रीटमेंट हवे. तर असं असतं की एव्हरी पर्सन्स वोट्स व्हॅल्यू शुड बी द सेम. दॅट इज
डिझाइन बाय सेइंग ओव्हरऑल कॉन्स्टिट्युएन्सीची साईज अशी असणार, की ऑन एव्हरेज द नंबर ऑफ पीपल हू वोट वन एम-पी विल रिमेन द सेम. तर बाडमेरचे कॉन्स्टिट्युएन्सीची साईज खूप मोठी असणार आणि मुंबईमधले कॉन्स्टिट्युएन्सीची एरिया साईज खूप छोटी असणार. का की खूप जास्त लोकं मुंबईत डेन्स घनत्व जास्त आहे आणि कंपेअर्ड टू बाडमेर जिथे घनत्व कमी आहे. तर ते बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि धिस इज फंडामेंटल टू डेमोक्रेसी. असं नाही असायला पाहिजे, की जस्ट बिकॉज यू डिडंट चूज वेअर यू आर गोइंग टू बी बॉर्न, बट बिकॉज ऑफ दॅट यू शुडंट बी ट्रीटेड अनफेअरली इन अ डेमोक्रेसी. तर even if you are born in an area in which is highly populated, your vote should have the same value as me who was born in a different area. So this was the principle. It is followed in all democracy. That is why 1951 मध्ये असं होतं, if the population will do census will say, okay, Pune has grown, so we will add a few more seats overall, and then we'll allocate that depending on this population. तर 1961, 1971 2 वेळा हे झालं. 1951 तर इट वॉज द फर्स्ट इलेक्शन. त्याच्यानंतर असं झालं 2 सेन्सस अँड द रिऑर्गनायझेशन ऑफ सीट्स हॅपन्ड बिकॉज ऑफ दॅट. पण 1971 मध्ये एक जनसंख्या विस्फोटचा खूप मोठा मुद्दा झाला. है ना? आणि यू नो संजय गांधी अँड देअर वॉज दिस होल आयडिया ऑफ फोर्स स्टेरिलायझेशन वगैरे झालं. तर त्याच्यामुळे असं झालं, की पॉप्युलेशन बिकेम सच अ बिग प्रायोरिटी, की ड्युरिंग एमर्जन्सी 42nd अमेंडमेंट आला आणि त्याच्यामध्ये एक सांगितलं, की आपण हे पॉज करूया. आपण डिलिमिटेशन नाही करू. का की बिकॉज द परसेप्शन वॉज if the some states population growth is much higher than the others, and why should the states which are doing well on population reduction be penalized because your seats will decrease, right? So that हे खूप पॉवरफुल परसेप्शन होतं. तर आपण 1976 मध्ये डिसाईड केलं, की द डिलिमिटेशन विदिन अ स्टेट कॅन कंटिन्यू, बट सीट रिअपोर्शनमेंट बिटवीन स्टेट्स नाही होणार. आपण 25 वर्षानंतर बघूया. तर पोस्टपोन केलं एसेन्शियली. मग 2001 मध्ये वाजपेयी सरकार होती, तेव्हाही हाच प्रश्न पडला. तर तेव्हाही हेच डिसाईड केलं, की लोकसभाची सीट कॉन्स्टंट राहणार, जितकी आहे 540 च्या आसपास. पण विदिन स्टेट्स आपण रिऑर्गनाइज करू. तर ते परत 25 वर्ष आपण टाळलं त्याला. आता ते मुद्दा परत आला आहे, की आता आपण काय करायचं? परत टाळायचं की नाही? का की आपण असं टाळत गेलो, तर फंडामेंटल कॉन्ट्राडिक्शन हा आलाय. उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन वाढली आहे. सदर्न स्टेट्सची पॉप्युलेशन नाही वाढली आहे. तर जे बेसिक प्रिन्सिपल मी म्हणाला, ते एकदम तुटलं आहे. तर वन वोट इन तामिळनाडू सो 18 लाख पर एम-पी. तर दर एम-पीला 18 लाख लोकं इलेक्ट करतात. उत्तर प्रदेशमध्ये तो नंबर 30 लाख. बापरे! तर इतका डिफरन्स झालाय, तर आपण कसं सांगू शकतो, की ऑल वोट्स आर इक्वल. तर इफ यू आर अ सिटिझन इन इंडियन सिटिझन इन यूपी, your vote today counts for much less than if you are a citizen in Tamil Nadu. That is वाह! a fact. Now आता याला रिझॉल्व्ह कसं करायला पाहिजे? आता तर खूप लोकांनी वेगवेगळे आयडियाज दिले आणि हे पॉलिटिक्स पण आहे याच्यात की ॲज वी डिस्कस द पार्टी विच इज इन द नॉर्थ डझंट हॅव मच प्रेझन्स इन द साऊथ टू दॅट एक्सटेंट. तर तो कलरही आहे याच्यात. पण डिलिमिटेशनचं आता देअर आर अ फ्यू सोल्युशन्स. एक आहे आपल्याला हे इक्वलाइज करायला पाहिजे. आय थिंक दॅट इज द राइट वे. एव्हरी वोट शुड काउंट इक्वली. दॅट इज अ बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी. पण त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग वस्तू होतात. आता फायनली वन वे यू कॅन से वोट इक्वलाइज करायचं, द नंबर ऑफ पीपल हू आर इलेक्टिंग एन एम-पी आपल्याला इक्वलाइज करायचं. तर लेट अस फिक्स ऑन लेट्स से अ बिग नंबर आता 1 करोड किंवा तर हाऊ मेनी एम-पीज विल यू हॅव? दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आता इफ यू एंड अप हॅव्हिंग मच स्मॉलर नंबर्स, लेट्स से आय डोंट नो, maybe our population is 140 crores.
सो लेट्स से वी हॅव 1 लाख इन्स्टेड ऑफ 18 lakhs 1 lakh. तर वी विल हॅव 14,000 एमपीज. तर 14,000 एमपीज तर पार्लमेंट विल बी डिस्फंक्शनल. काही होणार नाही. ऑलरेडी पार्लमेंट इज डिस्फंक्शनल. सो वी नीड एन अरेंजमेंट ज्याच्यात पार्लमेंट ॲक्चुअली वर्क्स. That should be our main principle. And within that, you also need to have these equal vote distribution. So that is the way forward. How can you do this? I think one way would be Rajya Sabha. आपल्या इथे असं आहे, राज्यसभा आणि लोकसभा बोथ आर ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन. सो राज्यसभा इज इलेक्टेड इनडिरेक्टली. सो लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभेतले लोक इलेक्ट करतात राज्यसभाचे प्रतिनिधी. पण तरी it is the division of the Rajya Sabha is based on the basis of population only. तर ते एक प्रॉब्लेम आहे. मोस्ट अदर स्टेट्स आणि राज्यसभाचं नावच आहे राज्यसभा. इट इज सपोज टू रिप्रेझेंट द इंटरेस्ट ऑफ द स्टेट्स. यूएसमध्ये जसं सेनेट असतं, सेनेटमध्ये 2 सीट सगळ्यांना भेटतात. राज्यांची पॉप्युलेशन किती पण असो, देअर इज ओन्ली 2 रिप्रेझेंटेटिव्ह. कॅलिफोर्निया पण 2 पाठवतं आणि हवाई पण 2 पाठवतं. असं भारतात नाही आहे. तर बोथ लोकसभा अँड राज्यसभा आर बेस्ड ऑन पॉप्युलेशन. तर दिस इज अ लेजिटिमेट कन्सर्न. माझं मत आहे 2-3 वस्तू व्हायला पाहिजे. एक तर आपल्याला हे समजायला पाहिजे की डिलिमिटेशन कमिशन इज नॉट पॉप्युलेशन कंट्रोल कमिशन. डिलिमिटेशन कमिशनचं काम हे नाही आहे की मी बघू पॉप्युलेशन कुठे वाढली आहे. ते दुसरं मॅटर आहे. ते दुसरे पब्लिक पॉलिसी इन्स्टिट्यूशनचं काम आहे. आपण असं खूप करतो की एक इन्स्टिट्यूशनला 4-5 गोल्स देऊन टाकतो आणि ते इन्स्टिट्यूशन एकही गोल अचीव्ह नाही करू शकत. तर डिलिमिटेशन कमिशनला लोकसभा सीट्स शुड बी डिवाइडेड ऑन द बेसिस ऑफ the population. The census should be done, and based on the census, we should reapportion seats. But because there are genuine concerns which other states have, to manage that, we need to do a few more things. One, Rajya Sabha definitely should be functioning as a council of states, which is supposed to be. So we have to reorganize the numbers there. Even if we can't do what the US Senate has, at least we can compensate the rise in seats of Lok Sabha through some formula in the Rajya Sabha for it to act as a check. And असंही नाही आहे की भारतात हे नाही झालं. आय गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ जीएसटी काउन्सिल. तिथे एक्झॅक्टली आपण तसं करतोय जसं सेनेटमध्ये करतोय. बट इट इज ओनली डिसाइडिंग ऑन जीएसटी इश्यूज, नॉट ऑन ब्रॉडर. तर राज्यसभेत आपलं जे इन्क्रीज आहे दॅट शुड नॉट बी ओनली ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन. वी नीड अ डिफरंट फॉर्म्युला. दॅट इज वन. सेकंड, एक खूप मुद्दा मोठा आहे पैशांचा. तर फायनान्शियली मला वाटतं असं व्हायला पाहिजे. द मेन प्रॉब्लेम इज नॉट बिटवीन उत्तर प्रदेश अँड महाराष्ट्र और उत्तर प्रदेश अँड तामिळनाडू. द मेन प्रॉब्लेम इज बिटवीन युनियन गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल गव्हर्नमेंट. सो आता 60% गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर भारतमध्ये राज्य स्तरवर होतं. बट फक्त 37% रेव्हेन्यू राज्य स्तरवर होतं. तर किती मोठा गॅप आहे, है ना? हा गॅप कसं कॉम्पन्सेट करणार? जनरली युनियन गव्हर्नमेंट गिव्ह सम ग्रांट्स किंवा असे प्रायोजित स्कीम्स वगैरे होतात. तर इट शुड बी समवेअर इक्वल. इफ युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू प्रोव्हाइड हेल्थ केअर, एज्युकेशन, यू शुड ऑल्सो हॅव रेव्हेन्यू रेझिंग पॉवर्स टू डू दॅट. तर त्यामुळे what I propose is vertical devolution should increase. आता generally when we pay taxes, 41% of those taxes come directly to the state governments and then it is divided based on some formula. पण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तर खूप जास्त आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये. तर मला वाटतं ओव्हर टाईम दिस 41% शुड इन्क्रीज फ्रॉम 41% टू 50%. सो देअर शुड बी अ ग्लाइड पाथ. एकदम नाही करू शकत. Even union government has legitimate responsibilities, but we are now 75-80 years old. Our states can take more responsibilities. They are as big as nation states themselves. They can become competent. The overtime, by the way, 41% पहिले 32% होतं. तर वाढून आता 41% झालं. तर the way should be more, all states in India should have more money. And this money is untied. So
Uttar Pradesh can decide what its priorities are, Maharashtra can decide what its priorities. That is what should be the second element. And the third element is, I think many of our states are way too big to function well. So Uttar Pradesh itself is the seventh largest country. If it were a country, it would be the seventh largest country in the world. You can't manage a state which is so big effectively. आणि त्याचं एव्हिडन्सही आहे. 3 स्टेट झाले होते. उत्तराखंड, उत्तर प्रदेशमधनं, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधनं आणि झारखंड, बिहारमधनं इन 2000. आणि all the 3 new states have better indicators than the states which they came out of. So it means that that thing at least worked. The people there were under-provided and now they are better provided for. तर तसंच आपल्याला many of the big states need to be further divided. I always give this example. चीन आणि भारतची जनसंख्या ऑलमोस्ट सेम आहे. तरी द बिगेस्ट स्टेट इन इंडिया बाय पॉप्युलेशन इज ट्वाइस द पॉप्युलेशन ऑफ द बिगेस्ट स्टेट इन चायना, which is Guangdong. तर we need more compact states. In fact, most of the southern states, one of the reasons why they grew faster also was their density is much higher than the northern states. People, in fact, think that northern states must be more dense, but Kerala's population density is higher than Uttar Pradesh's population density in 2011 census. कसं काय? जागा कमी आहे आणि लोक जास्त आहेत, तर सर्व्हिस प्रोव्हिजन इज बेटर इफ यू आर क्लोज बाय ना. इफ यू हॅव टू ले अ पाईपलाईन, you don't have to go into far away areas. You can just provide in one areas and most of the people can access. School, you don't have to provide in remote areas, right? That is one thing. So anyways, we need smaller, more compact states, and then these three things if we do, then we will actually be able to get the benefits of delimitation. आता जे सरकारनं फॉर्म्युला काढलेला की एव्हरी स्टेट विल गेट 50% extra seats on their current seats so that the representation remains tentatively same. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? That was proposed that was said in the parliament. The opposition to that was that should have been discussed earlier. I think that generally I am okay with that kind of provision. But मुद्दा हा आहे की finally trust हवे. All the states also need to be on board with this. ते नाही होणार तर जसं पहिले झालं तेच होणार. तर ते नाही केलंय अजून. तर काहीतरी बार्गेन आपल्याला करायला पाहिजे. त्या बार्गेनचा शेप कसा असेल ते डिसाईड करायचं. ते अजून केलं नाही. बार्गेन करायलाच हवं का अजून पोस्टपोन करावं 25 वर्ष? ते पण करू शकतात, पण आय थिंक दॅट इज नॉट गुड फ्रॉम अ पब्लिक पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह. Because one, we have this imbalance, and more importantly, census determines how government policies use data also. So आपली सगळी policies will be using data of a very old time, आणि त्याच्या बेसिस वरती आपण डिव्हिजन करतोय. तर that doesn't make sense. अजून एक मुद्दा जो आत्ता एवढा चर्चेत नाहीये पण आलेला काही दिवसापूर्वी परत येईल, तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन. डिलिमिटेशन नंतर लोक म्हणतात की वन नेशन वन इलेक्शन होईल. 2029 ची निवडणूक ॲटलिस्ट हाफ ऑफ द स्टेट्स इन इंडिया अँड सेंट्रल गव्हर्नमेंट एकत्र होईल. व्हॉट डू यू थिंक अबाउट? आता वन नेशन वन इलेक्शन का म्हणतात आहे गव्हर्नमेंट? ते म्हणतात आहे की भारतात खूप इलेक्शन्स होतात. दरवर्षी काही ना काही एक इलेक्शन होतात. तर आम्ही काम करू नाही शकत. आणि एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट होतं, आचारसंहिता, तर त्याच्यामुळे आम्ही काम नाही करू शकत. तर ते असं म्हणतात आहे की ॲक्चुअली आम्ही खूप काम करू इच्छितो, पण आम्ही करू नाही शकत का की इलेक्शनमध्ये येऊन जातात. तर आय डोंट थिंक दॅट्स राईट. इलेक्शन्स सगळ्या संघराज्यात खूप इलेक्शन्स होतातच. आणि भारतात ठीक आहे, पहिले जेव्हा सेट झालं होतं तेव्हा वन नेशन वन इलेक्शन सारखंच होतं, का की वी ऑल स्टार्टेड ॲट द सेम पॉइंट ऑफ टाईम. पण त्याच्यानंतर सम स्टेट गव्हर्नमेंट्स फेल अर्ली आणि त्याच्यामुळे एक इम्बॅलन्स आला. मला असं वाटतं, याचं असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एक संस्था आहे, त्यांनी रिसर्च केलं होतं याचं, की इम्पॅक्ट हे होणार की रिजनल जेव्हा सगळे इलेक्शन्स बरोबर होतात,
तर द नॅशनल लेव्हल इश्यूज ऑल्वेज गेट मोर वेटेज देन अदर इश्यूज. Suppose there is a war going on between India Pakistan, or it has just happened. Those issues will weigh heavy on many of the other things. So they will also shape the state elections. They will also shape the local elections. So it is very difficult. I don't think it is ideal. So the way you would want to do this is, इफ यू थिंक इलेक्शनमुळे मी काम नाही करू शकत, तर जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याची जी अवधी आहे ती आपण कमी करू शकतो. त्याच्याकरता आपल्याला वन नेशन वन इलेक्शन करण्याची गरज नाही. बट दॅट दे डोंट वॉन्ट टू डू. सेकंड, मोस्ट ऑफ द कन्सर्न आपला एक आणखीन असतो, की खूप खर्च होतो इलेक्शनच्या वेळेस. तर ते खर्च कोण करतं? गव्हर्नमेंट नाही करत. गव्हर्नमेंट लेव्हलवरती खर्च इलेक्शनचा जवळ-जवळ आय थिंक मला 7,000 crore एव्हरी 5 years. फॉर अ नेशन स्टेट which earns 30 lakh crores गव्हर्नमेंट बजेट एव्हरी ईयर, दॅट्स अ स्मॉल नंबर. पण जास्त तर स्पेंडिंग होती पार्टीमुळे. आता तेच तर स्पेंडिंग जाणार नाही वन नेशन वन इलेक्शन. इनफॅक्ट वन नेशन वन इलेक्शनमध्ये हे वाढू शकतं का, की द स्टेक्स आर व्हेरी हाय at one point of time. So instead of giving 10,000 rupees to people, they might give 20, 30,000 also. We don't. So that is not going to end your corruption problem. That is not going to suddenly make governments do new things or do better things. So it's not solving any of the problems, but it is creating new problems. It will be adversely affecting regional parties. तर त्यामुळे मला वाटतं we have to be very cautious. आणि वन नेशन वन इलेक्शन जे आत्ता प्रपोज केलंय, ते ॲक्चुअली वन नेशन वन इलेक्शन नाहीये. का की त्याच्यात लोकल लेव्हल इलेक्शन्स इन्क्लुडेड नाहीये. तर आपल्याला लोकल लेव्हल इलेक्शन्स तरी वेगळेच असणार आणि ते पण आहे. आता सपोज जसं एक स्टेटमध्ये एक सरकार पडली मध्येच. तर मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? केअरटेकर गव्हर्नमेंट ठेवणार का? अंटिल द नेक्स्ट राउंड ऑफ इलेक्शन कम्स. तर केअरटेकर गव्हर्नमेंट तर इज ऑलरेडी सिटिंग डक. ते काही काम करू नाही शकत. इट्स अ केअरटेकर गव्हर्नमेंट. तर ऑलरेडी यू हॅव रीच्ड दॅट सिच्युएशन व्हिच वॉज देअर बिफोर वन नेशन वन इलेक्शन, की तुम्ही म्हणायचे की सरकार काम नाही करू शकत. सो यू विल अगेन एंड अप इन दॅट सिच्युएशन. तर आय डोंट थिंक फ्रॉम अ फेडरलिझम अँगल इट इज definitely it is much more harmful, and I don't think it brings the benefits that it wants to bring. शेवटचा प्रश्न वेगळा आहे. तो असा की या सगळ्याबरोबर एक अजून पब्लिक पॉलिसीचा मुद्दा आहे, जो स्पेशली मिडल क्लास लोकं खूप बोलतात. ते म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, लाभार्थी, रेवडी, काहीही म्हणा तुम्ही त्याला. आत्ता तामिळनाडूत पण ज्या कमिटमेंट्स आहेत त्या कंप्लीट कशा होणार, त्याचे पैसे कोण देणार? सो हे जे सगळं डी-बी-टी आहे, एस्पेशली विथ रिस्पेक्ट टू गिव्हिंग मनी टू अर्न वोट्स, तुम्ही कसं बघता याच्याकडे? फ्रीबीज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. द इलेक्ट्रिसिटी प्रोव्हिजन, फ्री इलेक्ट्रिसिटी प्रोव्हिजनचंही असतं, फ्री वॉटर प्रोव्हिजनचंही असतं किंवा फ्री मिक्सी द्यायचं तेही असतं. तर देअर आर वाईड व्हरायटी ऑफ फ्रीबीज इंडियन गव्हर्नमेंट्स हॅव इन्व्हेंटेड. मला असं वाटतं की फ्रीबीज आर a problem because state governments, we don't have an institution which checks की जेव्हा तुम्ही असे प्रॉमिस करतात, तुमच्याजवळ इतके पैसे आहे पण की नाही. जसं मोस्ट मॅच्युअर डेमोक्रेसीज हॅव एन इन्स्टिट्यूशन कॉल्ड यूएसमध्ये जसं काँग्रेशनल बजेट ऑफिस असतं. दुसऱ्या डेमोक्रेसीजमध्ये त्याला आपण एक इंडिपेंडंट फिस्कल काउन्सिल म्हणतो. तर इट्स जॉब इज की सपोज एक गव्हर्नमेंटनी म्हटलं की आपण सगळ्यांना ₹20,000 देऊया फॉर वन रिझन ऑर दी अदर. The fiscal council brings out report ki what will be the fiscal impact of it. Do you have the money for it? If you want to, and this is an independent स्वतंत्र council असते. आपल्या डेमोक्रेसीत हे नाही आहे. तर वी शुड क्रिएट दॅट. तर ॲटलीस्ट डिस्कशन होणार, लोकांना कळेल. अजून काही नाही. तर सगळ्या पार्टी एकदम काही पण प्रॉमिस करतात आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन झाली आहे. इट्स बेगर दॅन नेबर. तर तुम्ही काय म्हणणार, मी आणखीन जास्त वाढवणार आणि जेव्हा मी इलेक्ट होऊन येणार, मला ते करायला पडेल. तर ओव्हर टाईम आपण बघतोय लास्ट फ्यू इयर्समध्ये स्टेट गव्हर्नमेंट्सचं डेट
वाढलंय खूप. पंजाबचं खूप वाढलंय स्पेशली. तर त्याच्यामुळे जेव्हा डेट वाढतो, तर मोस्ट ऑफ द एक्सपेन्स जे गव्हर्नमेंट करतात, ते इंटरेस्ट पेमेंटमध्ये जातात. तर जसं भारताचं जे बजेट असतं त्याचं 25% 25% एक्सपेंडिचर पहिले लोनचे इंटरेस्टवरती जातं. आणि हे तर तर असं जेव्हा वाढत जाणार, त्या टाईमच्या लोकांना जे एक्सपेंडिचर हवेत ते तर होणारच नाही का, की वी आर जस्ट पेइंग लोन्स व्हिच वी हॅव टेकन फ्रॉम अर्लियर. तर दॅट्स व्हाय फ्रीबीज आर अ प्रॉब्लेम. त्याच्या रिलेटेड आहे ओल्ड पेन्शन स्कीम. ते पण असंच आहे. दॅट्स अ कमिटमेंट, की तुम्हाला पेन्शन तुमची वाढत राहणार आणि ते दॅट अल्सो इम्पॅक्ट्स फ्युचर जनरेशन्स. तर फ्रीबीजचा मुख्य मुद्दा असा आहे टू रिझॉल्व्ह इट. द वे आय वुड डू इट इज right now states don't when the states take loans to pay these give these freebies, त्यांना एक इंटरेस्ट द्यायला पडतो. तो इंटरेस्ट रेट जनरली कंट्रोल्ड असतो. कारण की युनियन गव्हर्नमेंट म्हणते, हे सगळे वी आर ऑल पार्ट ऑफ वन कंट्री, सो वी विल जनरली हॅव द सेम इंटरेस्ट रेट रफली. त्याच्यामुळे हे होतं, की इफ आय एम अ स्टेट व्हिच वॉन्ट्स टू कीप स्पेंडिंग, मला याचा इम्पॅक्ट नाही होत, की माझं इंटरेस्ट रेट नाही वाढणार. सो द चेंज दॅट वी वुड हॅव टू बी इज दॅट युअर इंटरेस्ट रेट शुड इन्क्रीज if you are going to spend a lot more, then automatically states will behave. By the way, we do have a Fiscal Responsibility and Budget Management Act 2003 मध्ये होता, जे म्हणतं तुमची स्पेंडिंग कॅनॉट बी 3% more than your overall earnings. Cannot be more than that. The fiscal deficit cannot exceed 3%. पण even if I violate that, there is no punishment for the state. आणि स्टेट्स खूप चतुर आहेत. ते काय-काय करतात, they don't pay some salaries in that financial year to some government agencies. They have found ways to game it. तर आपल्याला we need a solution in which they feel the pain of giving a lot of freebies. And one way to do that is your interest rates will increase if you are going to pay a lot of freebies. And त्याच्याकरता काही स्पेशल नाही करायचं आहे. इनफॅक्ट इंटरेस्ट रेट्स, स्टेट इंटरेस्ट रेट जे बॉन्ड्स असतात, दे शुड जस्ट बी फ्री फ्लोटिंग. तर ते नाही आहे. सर, खूप खूप आभार. पॉलिसी रिलेटेड 4 महत्त्वाचे मुद्दे आम्हाला समजून घेता आले. त्याचा राजकीय इम्पॅक्ट काय, काय घडेल ते बघूया. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबू. धन्यवाद.